शेवटी एका विचाराचे आहोत. हिंदुत्व हेच आमचं राष्ट्रीयत्व आहे. भगवा झेंडा हाच आमचा विचार आहे. त्याच्यामुळे काय सांगता येत नाही. ते शेवटी ठाकरे आहेत आणि ठाकरेंनी हिंदुत्व या राज्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे एक ठाकरे आमच्याकडे आले तर मला तरी असं वाटतं त्याला आमच्या या बाबतीमध्ये आम्हाला आनंदच होईल. अरे अजून तर हुतुतू चालू आहे. अजून कबड्डी व्हायची आहे. चल हे बाळासाहेबांचंही स्वप्न साकार झालेलं आहे आणि मला तरी असं वाटतं की बाळासाहेबांना याचा फार द्विगुणित आनंद झाला असता. याचा आम्हालाही आनंद आहे आणि बाळासाहेबांचं स्वप्न साकार झालं याचा सगळ्या भारतीयवासियांना आनंद. ही पक्षाचे नाही, राम हे सगळ्या देशाचे आहे, सगळ्या जाती धर्माचे आहेत. त्याच्यामुळे कोणी त्याच्यामध्ये हिरिरीने भाग घेत असेल तर ते लोक करतायत म्हणून आपण काही बोलावं मला तरी असं वाटतं. त्याच्यावर चुकीची बाब होईल. आता आम्ही प्रत्येकजण रामलल्लाच्या या इव्हेंट्स करता किंवा ह्या 22 तारखेच्या होणाऱ्या करता सगळेजण भाग घेतोय. शेवटी रामलल्ला हे सगळ्यांचे आहेत. हे बाळासाहेबांचंही स्वप्न साकार झालेलं आहे आणि मला तरी असं वाटतं की बाळासाहेबांना याचा फार द्विगुणित आनंद झाला असता. कारण की बाळासाहेबांचा पहिल्यापासून प्रकार हाच विषय होता की राम मंदिर व्हावं. ते मोदीजींच्या सरकारमध्ये राम मंदिर पूर्ण होतं आहे याचा आम्हालाही आनंद आहे आणि बाळासाहेबांचं स्वप्न साकार झालं याचा सगळ्या भारतीयवासियांना आनंद आहे. मी तुम्हाला माहिती असेल की 92च्या राईटमध्ये मी ज्यावेळेस 92चा राईट लालकृष्ण अडवाणींना अटक झाली त्यावेळेस आम्हाला अटक झाली होती पाळतीमध्ये. त्यावेळेस आपल्याला माहिती की दंगल उसळली होती. त्याच्यामध्ये आम्ही तिघं भाऊ जेलमध्ये होतो. त्यामुळे रामलल्ल्याच्या या बाबतीमध्ये आमचासुद्धा कारीचा वाटा आहे. शेवटी एका विचाराचे आहोत. हिंदुत्व हेच आमचं राष्ट्रीयत्व आहे. भगवा झेंडा हाच आमचा विचार आहे. त्याच्यामुळे काय सांगता येत नाही. ते शेवटी ठाकरे आहेत आणि ठाकरेंनी हिंदुत्व या राज्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे एक ठाकरे आमच्याकडे आले तर मला तरी असं वाटतं त्याला आमच्या या बाबतीमध्ये आम्हाला आनंदच होईल. अरे अजून तर हुतुतू चालू आहे. अजून कबड्डी व्हायची आहे. चल शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर येत्या 10 जानेवारीला निकाल लागणार आहे. या निकालावर वेगवेगळे दावे प्रतिदावे केले जात आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आपला अंतिम निकाल 10 जानेवारीला जाहीर करणार आहेत. या निकालावर राज्याच्या राजकारणाचं पुढचं भविष्य अवलंबून आहे. मात्र याआधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठं विधान केलेलं आहे. शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणात काहीच होणार नाही. या सर्व वावडे आहेत. रामलल्लाच्या कृपेनं आम्ही सत्तेत राहणार आहोत असा दावा गुलाबराव पाटील यांनी केला आहे. पुढील वर्ष निवडणुकीचं आहे. तुम्ही पुन्हा निवडणुकीत उभं राहणार. यंदा मात्र शिवसेनेत फूट पडली आहे. त्यामुळे निवडणुकीत पुन्हा निवडून येणार का, काय वाटतं असा प्रश्न गुलाबराव पाटील यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली की आम्ही आमचा रस्ता चुकलो होतो. मात्र हिंदुत्वाच्या विचारानं भाजप शिवसेनेची युती होती आणि त्याच पद्धतीने आता आम्ही युती केलेली आहे आणि पुढेही निवडणूक लढून आम्ही जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यासोबतच राज ठाकरे जर आमच्यासोबत आले तर आम्हाला आनंदच होईल. कारण ठाकरेंनीच भारताला हिंदुत्व शिकवलं आणि राज हे सुद्धा ठाकरेच आहेत. त्यामुळे ते जर आमच्यासोबत आले तर आम्हाला काहीच अडचण नाही. आम्हाला आनंदच होईल असं देखील यावेळी गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.